हाय. तर आज काय स्वयंपाक बनवू मला समजतच नाही. म्हणजे कसं बाहेरून काहीतरी खाऊन आलो, पोट भरल्यासारखं आहे, पण संध्याकाळी तर काहीतरी खास लागेल ना. तर साधं आपण काय बनवावं ते विचार करताय मी. दिमाग लगा क्या बनाना है, काय बनवू. साधं बेसन भात बनवायचं. बेसन भात, वरण भात, नो नो नो. तर काय, हां, खिचडी छान, मूग डाळ टाकून, तुरीची डाळ टाकून, साधी, आणि त्यात टमाटरची चटणी. अच्छा, हां, हा छान वाटत आहे. तर ठीक आहे, टमाटरची चटणी आणि खिचडी बनवूया छान डाळ टाकून. साधं पण आहे छान. बाहेरून आलो तर पोट भरल्यासारखंच आहे, पण आता काहीतरी बनवावं लागेलच. उपाशी तर झोपू नाही शकत. तर ठीक आहे, साधं छान बनवू आपण. हेट चल, साधी टमाटरची चटणी बनवू, बढिया छान, सांबार वगैरे टाकून त्याच्यामध्ये. आणि डाळ बनवू. नाही डाळ नाही, हं डाळ, डाळ वगैरे टाकून भात म्हणजे खिचडी. ठीक आहे. तर कांदे घेते, 2 कांदे थोडीशीच बनवते. यार मच्छर मच्छर बहुत त्रास देतात. 2 कांदे आणि तर 2 टमाटर घेतले आहेत. छान थोडेशीच बनवूया चटणी. तसं तर मला नाही का, नाही आवडत. म्हणजे मी असेच खाऊन टाकते भात, तूप त्याच्यावर तूप टाकून खिचडी अशीच खाऊन टाकते. तर आधी बनवूया. ठीक आहे. कापूया. भांडे बाहेरून आणावं लागेल. प्लेट आहे, कापून घेऊया आधी. कसे खूप सारे भांडे होते, तर मी नाही का लावलेच नाही, म्हणजे रॅकला लावलेच नाही आहे. तर ते भांडे तसेच आहे. तर म्हटलं पहिला आधी कापून घेऊया छान, मग काय तर गंज पाहू. आमच्याकडे ना लाईनीचा प्रॉब्लेम आहे की काय काय, ढिम 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 करत, काय झालं मी काय नाही का. आता याच्या आधी गेली पण होती. हे लाईन ना अशीच असते, काय प्रॉब्लेम असतात तर यांचे. जाणं येणं चालूच असते. काय झालं ग तुला, चांगली राहा ना. डिम 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 करत आहे.
ठीक आहे. आधी कांदा कापून घेऊया छान बारीक बारीक. आमच्याकडे ना सकाळी आज बाई आली होती. छान असा नाही का मस्त हिरवा 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 कंच असा. अरे हे म्हटलं ना मला ना कांदा कापताना ना पाणी येते डोळ्याला. इतका म्हणजे हा तेज आहे कांदा. अजून एक व्हायचाच आहे कांदा कापून. मला पाठीत पाणी येत आहे. ती काय म्हणते हे इथं डोक्यावर ठेवूया काय म्हणतात. हे असं ठेवलं ना तर पाणी नाही येत डोळ्याला. काय माहीत नाही खरं आहे. आपण पाहूया गंमत याची की खरंच नाही येत की काय. हे जे याचं डोक्याचं साल आहे ना ते ठेवतात. मी खूप जणांना बघितलं आहे. तर बघूयावर हा कापाचा आहे तर येते की नाही पाणी बघूया. खरंच अरे नाही येत आहे. नाही आलं बघा. अरे छान आहे. बढिया बढिया काम बढिया काम कर बघा मी ठेवूनच आहे आणि नाही येत आहे पाणी. हां ठीक आहे तुम्ही पण ट्राय करून पहा. हे बघा मी काढून टाकले झाले माझे कापून. ठीक आहे. तर कांदा कापून झाला आहे. मी गंज टाकत आहे. लायटर गेला आहे काय. चला आपण डबीनच लावून पाहूया. हे ना असंच असते मग मी ठेवते 7 डबी. ठीक आहे. गॅस लावली आहे. मिरची पण कापायची. आधी मी फक्त कांदे कापून ठेवले आहे कारण की कांदे तुम्ही आता बघितलं ना किती म्हणजे त्रास होत होता. तर म्हणून मी आधी कांदे कापून ठेवले आहे. टमाटर वगैरे कापायला काही वेळ लागत नाही. ठीक आहे. मी 2 डुबले तेल टाकलं आहे कारण की चटणी थोडीशीच असल्यामुळे. आज मी इतका म्हणजे तयारी करायला पण इतका कंटाळा येत होता तर मी म्हटलं छान फ्राकवरच आपण करूया व्हिडिओ. ठीक आहे झाला आहे. थोडासा मी गोड लिंबाचा पाला बघते. आहे गोड लिंबाचा पाला आहे. हे बघा छान. थोडासाच टाकूया. ठीक आहे. झाला आहे तेल गरम. ठीक आहे. कांदे टाकले आहे. पाला टाकते. गोड लिंबाचा पाला. याचे ना गोड लिंबाच्या पाल्याचं इतकं महत्त्व आहे ना. आपण भाज्यांमध्ये तर टाकतोच पण नाही का याचा ना
काय म्हणतात जे केसांना नाही का, केसांसाठी पण वापर होतो. ते काय म्हणतात याचं पाणी वगैरे नाही का, काय उकळून पाण्यामध्ये पाणी उकळून त्याचं काय करतात ते काय म्हणते, जसं आपलं कोणतं फूल आहे ते जास्वंदाचं फूल वगैरे, आणि हे असं पाणी वगैरे उकळून नाही का, नाही तसं नसते, खोबरेल तेलामध्ये ते काय करायचं, गरम वगैरे करून हे पाला वगैरे टाकून आणि ते हे करायचं, म्हणजे ते बनवायचं. आणि ते कसं ज्यांचं म्हणजे केस जात असतील, गळत असतील तर ते लावायचं. मी खूप जणांना असं करताना बघितलंय, मी स्वतः नाही लावलाय, पण माझी बहीण वगैरे ती करत असते. म्हणजे हमेशा ती बनवून ठेवते असं गोडलिंबाचा पाला आणि ते काय म्हणजे जास्वंदाचं फूल असं नाही का, ती तयार करून ठेवते. आणि मग नाही का जे जसं आता हिवाळ्यामध्ये लावतोच आपण, ते उन्हाळ्यामध्ये नाही लावू शकत कारण कोणतं फंक्शन वगैरे असतं तर छान दिसलं पाहिजे आपण. पण हिवाळ्यामध्ये ना हमखास माहीत नाही कोणीला, माझं मी सांगू शकत नाही, पण मी नाही का लावते. मी असं छान चप्प लावून ठेवते, असं म्हणजे असं पूर्ण असं म्हणजे तेल असं नाही का माझं खाली येत असते, असं मी चप्प लावून ठेवते. तर आणि त्याच्यात कसं छान मसाज केल्यासारखे होते आणि छान वाटते. मी तर लावत असते हिवाळ्यामध्ये. बाबा कोणी लावतात की नाही लावतात मला नाही माहीत, जास्त करून नाहीच लावत कोणी. तर त्याच्यामुळे ना एक गोष्ट आहे की आपण नाही लावलं ना, ते नाही कोणाकोणाचं असं ड्राय म्हणजे हे नाही का, पण नाही लावलं ना आपण तर काय होते माहीत आहे, खवडा म्हणतो आपण त्याला, तो जास्त प्रमाणात वाढून जातो तेल नाही लावलं तर. म्हणून आपली ना आई वगैरे लहानपणी वगैरे कशी तेल अशी लावून द्यायची, चुट्ट्या पाडून द्यायची 2 शाळेमध्ये जाताना. आपल्याला नाही आवडायचं पण आई तेल लावून द्यायची. आई म्हणा, आपली आजी म्हणा, असं आहे. तर ते कशासाठी लावून द्यायची का केस पण छान वाढले पाहिजे, आणि मेन म्हणलं तर खवडा म्हणतो आपण ते नाही झाला पाहिजे. माझे कांदे जळून गेले आहे, आता काय करू खोलण्याच्या ह्याच्यामध्ये. जास्त नाही झाल्या, ठीक आहे. मी बंद करून ठेवली आहे गॅस. थोडंसं आपण मिरची कापून घेऊया, मिरची आणि टमाटर. तर छान असं नाही का आई वगैरे छान तेल लावून द्यायची, असं आहे 2. त्याच्यामुळे केस पण वाढायचे छान, असं गप्प चुट्टी म्हणजे नाही का वेणी करून द्यायची अशी छान अशी लंबी आणि अशी मोडून, तर त्याच्यामुळे ते केस वाढायचे. ते त्यांना आई लोकांना, आजी लोकांना बरोबर माहीत असायचं काय आहे का माहीत नाही. म्हणून म्हणतात ना, जे आई आजी सांगतात ते बरोबर आहे, त्यांना असं नाही का डाऊट नाही करत, ते बरोबरच सांगतात, असं आहे. तर आम्ही वगैरे खूप म्हणजे माझी आई वगैरे माझी आजी वगैरे अशी तेल लावून द्यायची ना, तर आम्ही तसंच मग चुट्ट्या पाडून जशा 2 वेण्या करून नाही का जायचो मग शाळेमध्ये. असं करायचं. आजकाल नाही लावत तेल डोक्याला, तर काय करणार, ज्यांचं ज्यांचं ते असते. आता काय कोणाला आपण नाही म्हणू शकत. त्रास करतात जास्त करून खरं म्हणलं तर. काय ते चिपकू, काय ते लावू, असं तसं म्हणून. ठीक आहे, झाले काकू. इकडे घातली. तर बघा कांदे मी पाला टाकलाय, झाले आहे ते. आता फक्त हे टाकायचं आहे. मिरची कापली आहे, टमाटर कापला आहे छान.
स्वच्छ धुवून घेऊया. मिरची कापली आहे, रिक्स नाही घेत आहे. टमाटरनं मिक्स झाला आहे. हळद टाकूया. ठीक आहे. थोडंसं तिखट कारण की मिरची टाकली आहे. थोडंसं मीठ कारण की ते काय होते चिमल्यावर नाही का म्हणजे पूर्ण ते कांदे टमाटर थोडंसं हे होऊन जातात ना, शिजतात ना, जास्त मीठ नाही टाकलं. झाली आहे छान. आता सांबार सोडूया. हिरवा हिरवा कंच सकाळी मी घेतला ना, मस्त छान होता. हा बघ किती छान सांबार हिरवा हिरवा आहे. छान मी साफ करून ठेवला आहे. तर धुवूया त्याला. तयार झाली आहे. ठीक आहे. आता काय करू, त्याला साईडला ठेवू. तांदूळ धुवूया. तर तांदूळ मी घेतले आहे छान. आणि आता मी याच्यात टाकणार आहे थोडीशी तुरीची डाळ. तर मी तुरीची डाळ थोडीशी अर्धा वाटी टाकली आहे.
थोडीशी मुगाची डाळ, शिंटेवाली आहे, हिरवी, थोडीशी मूठभर, हे बघा छान हिरवी आहे, थोडीशी, आणि मसूर डाळ, मी काय करते सापच करून ठेवते पूर्ण डाळी वगैरे, तर म्हणून मी अशीच टाकत आहे खोलून, नाहीतर ठीक आहे. हे पण एक मुठी, फक्त तुरीची डाळ मी जास्त टाकली आहे. छानपैकी धुवून टाकूया. हे बघा मिक्स केलाय पूर्ण डाळीला. छान 2 पाणी धुवून टाकू आपण. छान 2 पाणी धुतलं ना तर डाळीचं पण जे काही आहे पावडर वगैरे टाकला असेल ते काय तर निघून जात असते. म्हणून छान 2 पाणी धुत आहे. ठीक आहे. आता आपण गॅस लावूया, कारण की बंद करून ठेवली होती. चटणी झाली तर ठेवला आहे. प्लेट झाकूया, म्हणजे मीठ टाकूया. मीठ विसरलो होतो. देऊया, याला छान उकळी आली. आणि मग काय करू, उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हळद आणि थोडं तेल, छान मस्त मऊदार होऊन जाते. आणि साधी सिंपल खिचडी आहे. आणि चटणी तर केलीच आहे. तर जो खिचडी आहे, भात मांडला आहे तो, तर तो 10 मिनिटात होऊन जातो. ठीक आहे. ठीक आहे.